10 मे कवी ग्रेस, एक अंतर्मुख कवी यांचा जन्मदिवस। भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते। मराठी साहित्यातील अनेक कवींच्या कविता या सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण वास्तव्याच्या रचना असतात। परंतु काही कवी असे असतात जे मानवी मनाच्या खोल भावविश्वात डोकावतात आणि आपल्या कविता त्या आतल्या आवाजांना शब्दरूप देतात। अशाच कवीमध्ये अग्रगण्य नाव म्हणजे कवी ग्रेस। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष। ज्यांच्या कवितांमध्ये गूढता, एकाकीपणा, दुःख आणि सौंदर्य यांचे विलक्षण मिश्रण पाहायला मिळते ते कवी ग्रेस। यांचे खरे नाव माणिक सीताराम गोडघाटे असे होते। यांचा जन्म 10 मे 1937 रोजी नागपूर येथे एका सामान्य कुटुंबात झाला। लहान वयातच मातृशोक घडल्यामुळे त्यांचे बालपण खडतर गेले। शिक्षणासाठी त्यांनी संघर्ष करत नागपूर विद्यापीठातून पदवी पूर्ण केली। त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ नागपूरमधील मोरिस कॉलेजमध्ये म्हणजेच आताचे वसंतराव नाईक महाविद्यालय येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले। 1997 मध्ये ते सेवानिवृत्त झाले। त्यानंतर 2004 पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते। सौंदर्यशास्त्र या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले। मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते। ग्रेस हे नाव त्यांनी हॉलिवूड अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिच्या भूमिकांपासून प्रभावित होऊन घेतले। त्या पात्रामध्ये त्यांना जे अंतःकरणाचे सौंदर्य आणि भावनिक सूक्ष्मता दिसली तेच त्यांच्या स्वतःच्या कवितांमध्येही उमटत गेले। ग्रेस यांचा पहिला कविता संग्रह संध्याकाळच्या कविता 1967 मध्ये प्रसिद्ध झाला। त्यानंतर त्यांनी राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमा दवीचे प्रदेश, सांजभयाच्या साजणी, सौंदर्य पर्वातील वैष्णवी अशा अनेक गूढ आणि आशयघन कविता लिहिल्या। त्यांच्या कवितेत स्पष्टता कमी आणि सूचकता अधिक असते। त्यांच्या शैलीत अलंकारिकता, अतिशय मितभाषिता आणि प्रतिकात्मकता दिसून येते। ग्रेस यांना दुःखाचा महाकवी असेही म्हटले जाते, पण त्यांची दुःख ही निराशा नव्हे तर एक प्रकारचे सौंदर्य दृष्टीचे दर्शन घडवणारे गूढतेने भारलेले दुःख होते। त्यांच्या कवितांमध्ये आत्मचिंतनाचे सूर आणि एका असामान्य सौंदर्याची ओढ जाणवते। ग्रेस यांनी मितवा आणि चर्चबेल हे गद्य संग्रह सुद्धा लिहिले। त्यांच्या वाऱ्याने हलते रान या निबंध संग्रहाला 2011 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। प्रसिद्ध संगीतकार उदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्य गायन आणि विवेचन अशा कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी 2008 मध्ये सुरू केले। दुर्गाबाई भागवतांच्या मते दैवी, मानवी, पाशवी जीवनवृत्तीचे अद्भुत मिश्रण ज्यांच्या कवितेतून झाले आहे असे कवी ग्रेस। अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता। आई गेल्यानंतर आता कधीही आईचे हक ऐकू येणार नाही। आता आई नसणार या कवितेतील पोरकेपणाची जाणीव फारच जीवघेणी आहे। कवी ग्रेस यांनी कवितेला फक्त सामाजिक आरसा न बनवता मानवी मनाच्या खोल गुंतागुंतीचे प्रतिबिंब बनवला। त्यांचे साहित्य वाचताना केवळ कविता वाचली जाते असे नाही, तर ती मनात खोलवर उतरते, विचार प्रवृत्त करते आणि संवेदनशीलतेची नवीन परिमाणे उघडते। कारण ते स्वकाव्याविषयी असे म्हणतात, मी जे काव्य करतो ते माझे स्वगत आहे। त्यांच्या आयुष्यातील शेवटची वर्षे ही शारीरिक आणि आर्थिक अडचणींमध्ये गेली। 26 मार्च 2012 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले। त्यांच्या साहित्याचे महत्त्व त्यांच्या जिवंतपणात जितके मान्य झाले नव्हते तितके ते त्यांच्या मृत्यूनंतर अधिक अधोरेखित झाले। ग्रेस यांच्या साहित्यावर अनेक समीक्षात्मक ग्रंथ लिहिले गेले। असे हे कवी ग्रेस हे मराठी साहित्यातील एक असे दैदिप्यमान तारे होते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।